श्रावण महिन्यातली सुरुवात वैभव लक्ष्मी मातेच्या पूजनाला. कलश वस्त्र आणि समय वस्त्र खूप सुंदर झाले. महत्वाची पूजा तर राहिली ती म्हणजे जरा जिवंतिका पूजन. याआधी मी दीप अमावस्येला अशा प्रकारे देवांना ड्रेस शिवले होते आणि आज श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आलेला आहे. तर वैभवलक्ष्मी मातेचं पूजन केलेलं आहे आजपासून. तर मी पूजा कशा प्रकारे केली आणि कशी करायची, त्याचबरोबर मी कलशासाठी वस्त्र तयार केलेले आहे आणि समईसाठी सुद्धा, अशी बरीचशी माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरिमावली. तर बघा, ज्या मी ग्रोबॅगांमध्ये भाजीपाला लावलेला आहे तर त्यांची आता बघा जी बिया लावल्या होत्या तर छोटी छोटी रोपं तयार झालेली आहेत. बघा, भेंडी आहे, गवार आहे, याच्यामध्ये दुधी भोपळा लावलेला आहे, पालक आहे, अशा बऱ्याचशा भाजीपाला ज्या आहेत त्या छान प्रकारे तयार झालेली आहेत. त्यांची ग्रोथ तर अगदी खूप सुंदर झालेली आहे. त्याचबरोबर झाडांना बघू शकता अशा प्रकारे सुंदर फुलं लागलेली आहेत. आज होता शुक्रवार आणि सकाळी सकाळी अशा प्रकारे गॅसचं पूजन केलेलं. श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा केली जाते, तसेच विष्णू भगवानांची सेवा केली जाते आणि अन्नपूर्णा मातेची. श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य केली जातात आणि परिपूर्ण असलेला हा महिना खूप काही आपल्याला शिकवून जातो. तर आपण सेवा कशी करत असतो, प्रत्येक महिन्याला काही ना काही असतंच, परंतु श्रावण महिना हा महिनाभर शिवभगवानांच्या पूजनाचा आहे. तसेच आपण पार्वती मातेची पूजासुद्धा करत असतो. तर आज होता शुक्रवार आणि श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आहे. तर प्रत्येक शुक्रवारी आईने आपल्या मुलासाठी जरा जिवंतिका पूजन केले पाहिजे आणि करायलाच हवं. तर जिवतीचा फोटो बाजारामध्ये मिळतो आणि तो कागद बरेचसे जण भिंतीला चिटकवतात, परंतु मी एक छानपैकी फोटो फ्रेम तयार करून घेतलेली आहे आणि दरवर्षी तोच फोटो मी पूजेमध्ये ठेवत असते, कारण आपल्याला अगदी ठेवायला सोपा पडतो आणि आपल्याला हार लावायचा तर आपण हार त्याला अर्पण करू शकतो, माळा अर्पण करू शकतो, म्हणून मी हा फोटो तयार करून घेतलेला आहे. काही जण महिनाभर या फोटोची पूजाविधी करतात, तर काही जण फक्त शुक्रवारच्या दिवशी ज्योतिमातेचं पूजन करतात. तर आपापल्या ज्या घरामध्ये पूर्वापार चाललेल्या परंपरा आहे त्याचं पालन करून आपण या पूजाविधी केल्या पाहिजे. परंतु अवश्य करा, कारण येणारी पुढची पिढी आता बघत आहोत आपण किती म्हणजे बदल झालेला आहे. तर त्यांनासुद्धा आपल्या या सणासुदीचं महत्त्व समजायलाच हवं. म्हणून आपण आपल्या घरात जर अशा सेवा पूजा चालू केल्या तरच आपली ही परंपरा पुढे चालू राहणार आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पूजेला खूप महत्त्व असतं. मी दिव्यांची अमावस्या या दिवशीसुद्धा देवांसाठी छान छान वस्त्र तयार केली होती आणि त्यामधीलच ही काही कापड आहेत आणि त्यापासूनच मला आता कलशाला आणि समईंना आसन तयार करायचं आहे. तर मी ते कशा प्रकारे केलेलं आहे तर चला बघूया. तर बघा, मशीन जी आहे ती आता थोडी जागा चेंज केलेली आहे. म्हटलं चला आपण थोडंफार बदल करूया, कारण मी नेहमीच असं काही ना काही बदलत असते. तर पहिल्यांदाच मी नेटपासून अशा प्रकारे आसन तयार करणार आहे समईंसाठी आणि कलशासाठी. यापूर्वी मी वेल्वेटपासून किंवा सिल्कमधील असे बरेचसे केले होते, परंतु आता प्रथमच म्हटलं चला आता पूर्ण देवघरामध्ये बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या एकाच थीममध्ये आपण ठेवूया, म्हणून अशा प्रकारे कलशाचं माप घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला लांबी मोजलेली आहे आणि नंतर घेर मोजून घेतला. तर बघा, घेर करत असताना आपल्याला आपण डबल किंवा दीडपटसुद्धा घेऊ शकतो आणि वरती जो त्याचा गळा आहे तर त्या ठिकाणी किती माप घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ही 3 मापं काढून घ्यायची आणि सुरुवातीला लांबीला किती पाहिजे आहे त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. तर अगदी ती लांबी जी आहे तर काहीतरी 4.5 काहीतरी भरली होती माझी उंचीला आणि म्हणूनच म्हटलं तेवढंच घ्यावं, कारण शिवण्यामध्ये गेल्यानंतर अगदी ते मापात बसायला पाहिजे, नाही तर खूप मोठं पण चांगलं वाटत नाही. कारण हा नेटचं जे कापड आहे तर ते असं फुगतं आणि दिसायला पण खूप सुंदर वाटतं. तर बघा, अशा प्रकारे माझ्याकडे जे ब्लाऊज पीस होतं तर त्याचं मी शिवलेलं नव्हतं, म्हणून म्हटलं चला त्याचा उपयोग करूया. तर तेच मी प्लेन कापड या ठिकाणी वापरणार आहे. तर अशा प्रकारे मेजरमेंट घेताना जो आपला कलश आहे त्याचा जो मानेजवळचा भाग आहे आपण त्याच्यापेक्षा अगदी 1/2 इंच जास्त घ्यायचा, जास्त घेऊ नये, 1 किंवा 1.5 इंच घ्यायचा.
तर मी थोडं जेव्हा सुरुवातीला कटिंग केलं तर थोडं जास्तच घेतलं होतं, पण नंतर मी ते कट करून घेणार आहे. कारण आपण ज्यावेळेस शिवणकाम करतो तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या हाताखालून गेल्या तरच आपल्याला समजतं. तर आता बरेच दिवस झाले मी शिवणकाम बंद करून दिलेलं होतं, परंतु आता परत म्हटलं चला आपल्याला वस्तू ज्या पाहिजे आहेत ते रेडी करायचे आहे, म्हणून म्हटलं चला आपण हे तयार करूया. कलशाखालील जो पहिला पार्ट आहे तर अस्तर म्हणूया त्याला, तर ते आपल्याला 1, 1.5 किंवा 2 एवढं इंच जास्त घ्यायचं आहे लांबीला, म्हणजे घेर चुन्या जास्त घ्यायच्या आणि त्याला एकदम कमी घ्यायच्या. त्यानंतर नेटचं कापड घेतलं कटिंग करायला, तर ते सुद्धा मी जास्तच घेणार आहे. तर आपली जी पट्टी कट केलेली आहे आपण घेरची, तर तिच्यापेक्षा डबल टिबल आपल्याला हव्या तेवढ्या चुन्या आपण घेऊ शकतो. तर अगदी मी डबल जास्त घेतलेले आहेत आणि त्यानंतर जोडून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे मी नेटसुद्धा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर वरती जो मी पहिला कपडा कट केला होता नेटचा डिझाईन असलेला, त्याचे परत मी 2 भाग केले मध्य सेंटर घेऊन. कारण विचारनंतर माझा बदलला आणि जो ऑफ व्हाईट कलर होता ना, तर त्याच्यासुद्धा अशा प्रकारे 2-2 इंचावर मी कट करून घेतलं कापड. याच्यासुद्धा मला फ्रिल तयार करायचे आहे. आता बघा जे पुढचं जे कापड आहे, जे मेन कापड, तर त्याला आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि बाकीचे जे कापड आहेत त्याच्या फ्रिल करायचे आहे. तर बघा याच्यासाठी कॅनव्हास घेतलेला आहे. तर हा चिटकेल असा कॅनव्हास आहे. वेळ कमी होता म्हणून चिटकवला नाही, अगदी तो शिवून घेतलेला आहे. तर बघा अशा प्रकारे कलशपेक्षा अगदी 1.5 किंवा 2 इंच आपण जास्त मोठा घ्यायचा आहे आणि जे कापड घेतलेलं आहे आपण अस्तरचं मेन पहिलं, त्याच्यावर हात ठेवायचा आणि त्याला पूर्ण अस्तरसारखं याला लावून घ्यायचं आहे. कलशाचा मेन पार्ट तयार झाला आणि त्यानंतर फ्रिल करायला घेतल्या. तिन्ही फ्रिल अशा प्रकारे रेडी करून घेतल्या. अगदी छोट्या प्लेट्स घ्यायच्या आणि त्यानंतरच अशा प्रकारे आपण त्याच्यावर लावू शकतो. तर अगदी मापामध्ये मी तिन्ही तयार करून घेतल्या आणि सुरुवातीला प्लेन कलर घेतलेला आहे, त्यानंतर डिझाईनचा कलर आणि नंतर ऑफ व्हाईट कलर. चला बघूया. कलशावरील कवर तर रेडी झालं आणि त्याला नॉट लावण्यासाठी अशा प्रकारे लटकन वगैरे तयार करायला घेतले. त्यानंतर आता याला थोडं गेटअप येण्यासाठी लेस लावायला सुरुवात केली. आधीची लेस संपून गेली होती, परंतु याला दुसऱ्या कलरची मॅचिंग अशी लेस मी लावून घेतली. नॉट लावण्यासाठी मला पट्टी लावायची होती, त्याकरिता मी प्लेन नेटचं कापड घेतलं. साधारणतः 1-1.5 इंचच घ्यायचं आणि सुरुवातीला ते मी खालच्या बाजूने ठेवून टिप मारून घेतली आणि नंतर त्याच्यावर नॉट ठेवली आणि अशा प्रकारे तो कपडा दुमडायचा वरती आणि त्याच्यावर परत शिलाई मारून घ्यायची. तर बघा अगदी कमी वेळामध्ये सुंदर फ्रिल असलेलं आपलं कलशाचं जे कव्हर आहे ते रेडी झालेलं आहे. तर अशा प्रकारचे वस्त्र आपण खूप सुंदर प्रकारे तयार करू शकतो. तर मी अशा प्रकारे कॉम्बिनेशन वगैरे घेऊन असं हे तयार केलं आणि खरंच खूप सुंदर झालेलं आहे. आता पुढील आहे ते म्हणजे समया वगैरे ठेवण्यासाठी म्हटलं चला आपण 2 आसन तयार करूया. तर अशा प्रकारे मी ती प्लेट घेतली आणि तिचंच माप घेऊन गोल सर्कल तयार करून घेतलं आणि सर्कलपेक्षाही थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं, कारण आपली जी डिश होती ती थोडी त्या मापाचं जर कापलं तर कमी होऊन जाईल. मोठं दिसण्यासाठी आपल्याला थोडं एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. तर मी अगदी थोडं घेतलं आणि अशा प्रकारे खालच्या बाजूने सुरुवातीला अस्तर लावून घेतले आणि परत ते दुसरं अस्तर ठेवून वरच्या बाजूने लावलं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेतला
आणि आता नेटचं जे कापड होतं माझ्याकडे डिझाईन असलेलं त्याचे सर्कल कट करून घेतले आणि अशा प्रकारे सुरुवातीला ठेवून बघितले. अगदी जास्तचं जे कापड होतं ते अशा प्रकारे मी कट करून घेतलं. आणि सुरुवातीला मी ज्यावेळेस याला अगदी पिना न लावता शिवायला गेली तर ते कापड अगदी कमी जास्त व्हायला लागलं, इकडे तिकडे सरकायला लागलं. नंतर त्यांना मी टाचन पिण्या लावून घेतल्या आणि टाचन पिण्या लावल्यानंतर अगदी ती आपल्याला शिवायला सोपं पडतं. आणि अशा प्रकारे त्याला नंतर शिलाई मारून घेतली गोल गोल राऊंडमध्ये. त्यानंतर कापड घेतलं, त्याच्या पट्ट्या कट करून घेतल्या आणि एकमेकांना जोडून फ्रिल तयार केली आणि फ्रिल आणि लेस लावून दोन्ही सर्कल सुंदर असे रेडी झालेले आहे. बरेचदा आपण अशा कलशांना आणि समयांना आसन बनवतो, परंतु मी हे नेटच्या कपड्यापासून तयार केलेले आहे, अगदी युनिक आणि नवीन. श्रावण महिन्यामध्ये वैभवलक्ष्मी मातेच्या पूजनाला अत्यंत महत्त्व आहे. जर तुम्हाला हे उपवास करायचे असतील तर अगदी तुम्ही श्रावण महिना आहे तोपर्यंतसुद्धा करू शकता. प्रत्येक शुक्रवारी अशा प्रकारे पूजेची मांडणी करायची. मांडणी अगदी सोपी आहे. माता लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो घ्या किंवा मूर्ती घ्या. बाप्पांची मूर्ती पहिले सुरुवातीला विराजमान करा, त्यांची पूजा करा. त्याच्यानंतर कलश ठेवा, कलशाच्या खाली तांदूळ ठेवून कलशामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. त्यानंतर कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अशा प्रकारे आपल्याला हा कलश तयार करायचा आहे. त्यावरती आपण आंब्याच्या डहाळ्या लावायच्या किंवा नाही लावलं तरीसुद्धा चालू शकतं. त्यानंतर कलशावर छोटी डिश ठेवायची, त्यामध्ये सुद्धा थोडे तांदूळ टाकायचे, सोन्याची एखादी वस्तू, चांदीची, नाही तर 1 रुपयाचं नाणं. आणि अशा प्रकारे माता लक्ष्मीचे मंत्र म्हणून आपल्याला त्या कलशाची पूजा करायची आहे. आणि कलशाच्या वरती पूजा करताना आपल्याला लाल रंगाचं फूल ठेवायचं आहे. आपल्याला 2 समया प्रज्वलित करायच्या आहे किंवा दिवे प्रज्वलित करा. त्यानंतर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवा, कारण आपल्याला श्रीयंत्राची सुद्धा पूजा करायची असते. त्यानंतर लक्ष्मी स्तवनाचा पाठ म्हणायचा, माता लक्ष्मीची कहाणी ऐकायची आणि आरती करायची. नैवेद्य तुमच्याकडे फळं असतील तर फळं ठेवा, सुकामेवा ठेवा आणि सायंकाळी खीर, प्रसाद, जो कुठलाही गोड पदार्थ बनवाल तो प्रसाद म्हणून ठेवायचा. अशा प्रकारे आपण संकल्प केला असेल 5 शुक्रवार किंवा 7 किंवा 11, 21 त्याप्रमाणे आपल्याला ही पूजाविधी करायची असते. श्रावणातले 5 शुक्रवार जरी आपल्याला मिळाले तरी पुष्कळ आहे. तर अशा प्रकारे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीत आपल्याला ही पूजाविधी करता येते. तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.